नमस्कार. आपण या ठिकाणी पाहतोय कारल्याचा प्लॉट. तर साधारणपणे 10 जूनला आपण या कारल्या पिकाची लागवड केली आहे. तर हे करता असताना सुरुवातीला आपण जमिनीची खोलवर नांगरट केली, नंतर वखरपाळ्या वगैरे केल्या आणि 7 फुटावरती या ठिकाणी आपण बेड सोडलेले आहेत. बेड सोडल्यानंतर बेडमध्ये शेणखताचा वापर केलेला आहे आणि कोंबडी खताचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर रासायनिक खतांचा एक बेसल डोस आपण वरती टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर परत रोटरनं तो जो खताचा डोस आहे तो बेडमध्ये काढून घेतलेला आहे आणि नंतर परत एकदा बेड काढलेले आहे. मल्चिंग पेपरचा वापर केला आहे आणि मल्चिंगच्या आतून पाणी देण्याची व्यवस्था म्हणजे ठिबक सिंचनचा वापर आपण याच्यातून केलेला आहे. साधारणपणे 8 फुटाचे बांबू आपण या ठिकाणी वापरलेले. सध्या प्लॉटला आपल्या 2 महिने होत आलेत आणि 2 महिन्यानंतर आपला प्लॉट हार्वेस्टिंगला रेडी आहे, चालू झाला आहे. साधारण चालू झालेला आता 15 दिवस होऊन गेले. तर रोजच्या साधारणपणे 20 ते 25 बॅग आपल्याला 10 किलोच्या 25 बॅग आपल्याला भेटत आहेत. तर याच्यामध्ये आजचा जो दर आहे तो आपल्याला 50 रुपये प्रति किलो, म्हणजे 500 रुपयाला 10 किलोची बॅग ही मार्केटमध्ये आपण सासवड मार्केटला या कारल्याची विक्री करतोय आणि साधारणपणे 20 ते 25 बॅग आपल्या एक दिवसात आपला तोडा त्याचा चालू आहे. तर याचं अपेक्षित उत्पन्न मला साधारणपणे एकरी 20 टनाचं उत्पन्न अपेक्षित आहे की बाबा आपल्याला 1 एकरमध्ये 20 टन उत्पन्न निघायला पाहिजे. मी दर धरला होता की साधारणपणे 30 किलो प्रति एकरी आहे, 30 किलो प्रति किलो 30 रुपये असा मला दर अपेक्षित होता. पण मला अपेक्षेपेक्षा 50 रुपये दर चांगला मिळतोय आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे, गुणवत्ता चांगली असल्यामुळे व्यापारी आपल्या मालाला पसंती जास्त देत आहेत. तसंच अजून 1-1.5 ते महिन्यापर्यंत हा प्लॉट माझा चालू शकतो. तर ह्या प्लॉट करत असताना मला प्रकर्षाने हे जाणवलं की आपण खाली जमिनीमधून ताकद भरपूर दिलेली आहे, पण स्टेजिंगमध्ये थोडंसं कुठेतरी कमी पडतोय. याला 8 फुटाचे बांबू पण कमी पडले. तर आपण थोडंसं जर पोर्शन पाहिला तर याच्यामध्ये 8 फूट वेलांची वाढ तर झालेलीच आहे आणि 8 फुटावरून वरतून याचे वेल खालपर्यंत खालच्या दिशेला जमीन लेवलला चाललेले आहेत. म्हणजे साधारणपणे 12-13 फुटापर्यंत आत्ता वेलांची वाढ असून आपल्याला ही वेलांची वाढ साधारणपणे 25-30 फुटापर्यंत म्हटलं तरी मिळू शकते. आणि पुढच्या वेळेस प्लॅनिंग करताना स्टेजिंग जर आपण 10 फुटापर्यंत जर ठेवलं आणि 10 फुटावर वरतून जर आपण आणखीन त्याला तारांचा सपोर्ट दिला, मांडवीवर तयार केला, तर ह्याच्यातलं उत्पन्न आणखीन वाढू शकतं. हे बेड जे आहेत तर 7 फुटाचे न ठेवता 9 फुटाचे बेड तयार करून मध्ये ट्रॅक्टर वगैरे जर आपला ट्रॉली गेली तर ट्रॅक्टरमधून आपल्याला सुद्धा फळांची किंवा कारल्याची काढणी ही करता येऊ शकते. तर हे नेक्स्ट प्लॅनिंग असणार आहे. तर आत्ता सध्या आपण ह्या प्लॉटमधून आत्तापर्यंत साधारणपणे 4 टनाचं उत्पन्न आत्तापर्यंत घेतलेलं आहे. अजून अपेक्षा 15-1 टनापर्यंत आणखी उत्पादन ह्याच्यातून आपल्याला 1 महिन्याभरामध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे आणि 50 रुपये प्रति किलो दर मिळतो. पण सरासरी ॲव्हरेजली जर आपण 30-35 रुपये रेट जरी पकडला तरी सुद्धा एकरी 6-7 लाखाचं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. प्रति एकरी साधारणपणे 1 लाख रुपये ह्या प्लॉटसाठी आत्तापर्यंत खर्च आलेला आहे. ड्रीपमधली खतं असतील, फवारण्या असतील, वरतून काही स्प्रे बुरशीनाशकांचे असतील, खतांचे स्प्रे असतील. तर अशा पद्धतीने आपण आत्तापर्यंतला 1 लाख रुपये खर्च केला आहे आणि चांगल्या पद्धतीने प्लॉट आपल्याला इथे उत्कृष्ट पद्धतीने प्लॉट आता पाहायला मिळतोय. धन्यवाद.